त्या खिडकीतून त्या पाण्यामध्ये फेकून दिली चिठ्ठी. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला काही कळलं नाही. ज्या वेळेला ते जहाज दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यानंतर गांधीजीच्या 1-2 दिवस गेल्यानंतर गांधीजीचा तो पाया झाला, तो अधिकारी, ब्रिटिश अधिकारी. आणि मी तुमच्याबद्दल अतिशय चुकीच्या पद्धतीने भाषा वापरत होतो, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा चुकीचा होता आणि मी तुम्हाला हिरवून बोलत होतो, पण मी चुकीच होतो हे गांधीजीला त्यांनी सांगितल्यानंतर गांधीजींनी त्यांना क्षमा केली. आणि गांधीजींनी सांगितलं काही लोकांना लवकर समजतं आणि काही लोकांना उशिराने समजतं. ज्यांना लवकर समजतं ते लवकर मोठे होतात, ज्यांना उशिराने समजतं ते उशिराने मोठे होतात. आणि याला अनुसरून एक मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एक दिवा एका आजीला म्हणाला, एक दिवा, एक छोटासा दिवा, आणि एक आजीला तो दिवा काय म्हणाला की आजी, माझा उजेड एका छोट्याशा 4 फुटा एवढाच पडतो आणि एवढा मोठा सूर्य आहे, याचा उजेड सारा जगभर येतं, माझा जीवनामध्ये काय उपयोग आहे. आजीनं त्या दिव्याला सांगितलं, बाळा तू छोटा आहेस माहितीये. त्याने काडीपिटी घेतली आजीनं आणि काडीपिटी घेऊन ती काडी स्ट्राईक केली आणि तो दिवा लावला. एक छोटासा मुलगा तिच्या घरामध्ये एक बुक घेऊन आला, पुस्तक घेऊन, आणि त्या दिव्यामध्ये छोटासा प्रकाश होता ना, त्या प्रकाशामध्ये तो मुलगा तिथे वाचत बसला. तो मुलगा इतका मोठा झाला, इतका मोठा झाला, तो मुलगा IAS अधिकारी झाला. आणि त्यांनी इतकी लोकांची सेवा केली, त्यांच्या हाताखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतकी लोक तयार झाली. आणि त्यांनी सांगितलं, मी जे घडलो ना ह्या अधिकाऱ्यामुळे घडलो. पण ज्यावेळेला त्या अधिकाऱ्यांना बोलण्याची संधी प्राप्त झाली एका मंचावर, त्या अधिकाऱ्याने सांगितलं, मी जे घडलो ना एका छोट्या दिव्यामुळे. आपण घडायचं आहे एक छोट्याशा कार्यक्रमात. कुणी असं समजू नका मला मोठं व्यासपीठ पाहिजे, एवढा मोठा सूर्य आहे, सगळ्या जगाला उजळून टाकतो, पण अंधारा पडल्यानंतर आपल्याला गरज भासते ती छोट्याशा पंथीची, छोट्याशा दिव्याची. तुम्ही सर्वजण एक छोटासा दिवा आहात आणि तुमच्या हातात आहे की प्रकाश पाडून आपल्या प्रकाशामध्ये किती लोकांना मार्गदर्शन करायचं, हे तुमच्या हातात आहे. आणि ह्यासाठी आपण अशा प्रकारचं मार्गदर्शन कार्यक्रम घेत असतो. या मंचावर असणारे उपस्थित सन्माननीय बंडगर मॅडम, वाडवय विभागाच्या प्रमुख पवार मॅडम, अकाउंटन्सी या विभागाच्या प्रमुख मुला मॅडम, आणि तुम्ही सर्व माझं छोटंसं का असणार एक छोटंसं मार्गदर्शन भाषण तुम्ही ऐकून घेतला, त्याबद्दल मी सर्वांना गुरु पौर्णिमाच्या मी शुभेच्छा देतो. माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.